सकाळच्या नाश्त्यासाठी तांदूळ आणि चना डाळ वापरून अगदी मस्त असा पोटभरीचा नाश्ता करतो, तेही फक्त 1 चमचा तेलामध्ये। तर इथे मी 2 बाउल तांदूळ घेतले आहे। तुम्ही तांदूळ इथे कुठलेही घेऊ शकता, अगदी रेशनचे देखील तांदूळ घेऊ शकता। तर मी इथे रेशनचे तांदूळ 2 वाट्या घेतले आहे। त्यामध्ये पाऊण वाटी मी चना डाळ घेतली आणि त्यामध्ये पाव वाटी उडदाची डाळ घातली, म्हणजे ही 1 वाटी अशी डाळ झालेली आहे। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चना डाळ आणि उडदाची डाळ असं मिळून झालं। आता हे सगळं मी 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं। तर जोपर्यंत यातलं खराब पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घेतलं आणि 6 तासासाठी हे डाळ तांदूळ भिजवत घातले। तर बघा 6 तासानंतर डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे जाडसर असे आपल्याला दळून घ्यायचे। तर यामध्ये मी आंबट असं दही 1 बाउल घातलं। तर सुरुवातीला मी पाऊण वाटी दही यामध्ये घातलं नाही, बघा अगदी जाडसर असं म्हणजे रवाळ असं मी हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। तर बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आणि बाकीचे शिल्लक राहिलेले डाळ तांदूळसुद्धा याचप्रमाणे थोडंसं रवाळ असं दळून घेतलं आणि हे सगळं आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। तर सगळं आता छान एकजीव करायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर शक्य होईल तितकं हे तुम्ही फेटून घ्यायचं, म्हणजे मग हे अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं। तर बघा मी 2 ते 3 मिनटासाठी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आणि फेटून देखील घेतलं आहे। तर आता इथे मी झाकून ठेवते आहे, रात्रभरासाठी मी झाकून ठेवते आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपलं हे पीठ छान हलकं झालेलं आहे। तर हे पीठ अगदी इडलीच्या पिठासारखं फर्मेंट होत नाही, पण छान हलकं होऊन येतं। तर बघा अगदी हलकं असं हे पीठ झालेलं आहे। आता आणखी एकदा मी हे सगळं छान एकजीव करून घेते। तर बघा याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची झालेली आहे। तर यातलं थोडंसं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हे बॅटर थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं। आता यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं, पाव चमचा यामध्ये हळद घातली, चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा यामध्ये साखर घातली आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं हे फेटून घ्यायचं आहे। तर यामध्ये हळद घातली, त्यामुळे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग आपल्या या नाश्त्याला वरती लाल पॅचेस देखील येऊ शकतात। तर सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं, फेटून घेतलं। तर यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घातला। तर आधीच मी एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं। तर आता सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हलक्या हाताने 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचा आहे। तर बघा आपलं बॅटर छान हलकं झालेलं आहे। आता तेल लावून ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे सगळं बॅटर मी ओतून घेतलं आणि मी कढईमध्ये पाणी गरमलेलं होतं तोपर्यंत आपल्या या पाण्याला देखील बघा छान उकळी आलेली आहे। आता बॅटर ठेवायची आहे आणि 15 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटं झालेले आहे। अगदी मस्त असा आपला हा डाळ तांदळाचा ढोकळा बघा वाफवून तयार झाला। तर पूर्णपणे आता याला मी थंड करून घेते आहे। तर बघा पूर्णपणे थंड झाल्यावरती आता तडक्याची तयारी करते। त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं, तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली। तर मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की मग मी 4 हिरव्या मिरच्या यामध्ये कट करून घातल्या, 2 त्या देखील यामध्ये घातल्या। आता यामध्ये थोडंसं घातलं आणि अगदी थोडासा हिंग घातला आणि छान खमंग असा आपला हा तडका तयार करून घेतला। आता हा तडका थंड झालेल्या ढोकळ्यावरती घालून घेते। तर संपूर्ण तडका इथे मी घालून घेते आणि व्यवस्थित हा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। तर हा ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये अटकत नाही, त्यामुळे तडक्यामध्ये पाणी घालायची अजिबात आवश्यकता पडत नाही। तर बघा सगळा तडका पसरवून घेतला आणि आता याच्या वड्या कट करून घेते। तर तुम्हाला वड्या कट करताना लक्षात येत असेल की किती सॉफ्ट असा हा आपला ढोकळा झालेला आहे आणि अजिबात चाकूला देखील हा चिकटत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट आपला असा हा ढोकळा झालेला आहे। तर बघा अगदी व्यवस्थित असा आपला ढोकळा स्टीम झाला आहे, कारण याच्या वड्या बघा अगदी व्यवस्थित निघत आहे, ना खाली प्लेटला चिकटत आहे ना चाकूला। तर अगदी परफेक्ट असा आपला डाळ तांदळापासून तयार झाला आहे ढोकळा। तर सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी मस्त असा गरमागरम हा ढोकळा करून पहा। यामध्ये आपल्याला अजिबात वरती तडक्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही आणि हा ढोकळा खायला अतिशय छान लागतो आणि पौष्टिक देखील आहे। फक्त 1 चमचा तेलापासून आपण हा ढोकळा तयार करून पाहिला। तर बघा अगदी मस्त परफेक्ट अशी जाळी आलेली आहे आणि बघा दाबून पाहते तर अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा दिसत आहे। तर जितका तुम्ही दाबाल तितका परत ज्या स्थितीमध्ये असतो त्या स्थितीमध्ये तो अगदी स्पंजी असा हा डाळ तांदळाचा गरमागरम ढोकळा तयार झाला आहे।
तर नक्की याप्रमाणे तुम्ही हा ढोकळा ट्राय करा, कारण हा ढोकळा अतिशय खायला छान लागतो आणि अगदी सकाळी 15 मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो। तर नक्की याप्रमाणे हा ढोकळा तुम्ही ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, अगदी व्यवस्थित या ढोकळ्याला जाळी देखील येतो आणि खायला देखील हा ढोकळा खरंच सांगते खूप छान लागते। तेव्हा नक्की याप्रमाणे ट्राय करा। डाळ तांदळापासून अगदी झटपट होणारा असा हा अगदी स्पंजी आणि सॉफ्ट असा ढोकळा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज़रूर हा ढोकळा एकदा ट्राय करा। आणि हा ढोकळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।